नमस्कार, मी शार्दुल गानू. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्स लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजच्या लाईव्हचा चर्चेचा विषय आहे, पहिलं लाईव्ह आहे आमचं द पॉलिटिक्स, आणि चर्चेचा विषय आहे एक्झिट पोलचे अन्वयार्थ. आणि या विषयावर चर्चा करायला आमच्यासोबत आहेत रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. 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 सरांची एक वेगळी खास ओळख मला अशासाठी करून द्यायची आहे, कारण का एक्झिट पोलबद्दल बोलतोय, आणि ज्यावेळी एक्झिट पोल ही कन्सेप्टच अस्तित्वात नव्हती तेव्हापासून ओपिनियन पोल आणि सर्वेज असे सगळे देणारे म्हणून सरांची ओळख आहे. आणि त्यासाठीच म्हणून आम्ही सरांना द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलंय. सर, मला पहिल्यांदा प्रश्न जेन्युअनली जो मलाही पडतो, अनेक प्रेक्षकांना पडतो, किंबहुना आत्ता सगळीकडे एक्झिट पोलच्या चर्चा चालू आहेत, वेगवेगळे नंबर्सचा भडीमार होतोय, पण या सगळ्या भडीमारामध्ये नेमके एक्झिट पोल केले का जातात आणि कसे केले जातात ह्या प्रश्नाची उत्तरं मात्र मिळत नाहीत. आमच्या दोघांच्याही मनात तो प्रश्न होता. तोच पहिला प्रश्न म्हणून मी तुम्हाला विचारतो. आपण काय माहिती आहे का, आपण भारतामध्ये आपण वेस्टर्न वर्ल्डला भयंकर मोठं फॉलो करतो आणि ही संकल्पना तिकडनं आलेली आहे. आणि आपण त्या बाबतीत कॉपी कॅट आहोत. तर आपण काय केलं की तिथे होतंय ना, मग इथं झालं पाहिजेत. पण एक सांगतो तुम्हाला, मी पहिल्यांदा जेव्हा एक्झिट पोल ऑफिशियली NDTVने केला होता आणि तो करताना मी त्याचा ह्याचा छोटासा भाग होतो, आणि त्यांनी दोन्ही गोष्टीचं त्यात हे घेतलं होतं. म्हणजे त्याची आपण नुसती टर उडवणे हे चुकीचं आहे. त्याच्या पाठीमागे सायंटिफिक ॲप्रोच आहे. ते त्याही वेळेला टेक्नॉलॉजीचा वापर करत होते. इश्यू फक्त हा आहे की परदेश आणि आपण आकड्याचा मोठा फरक आहे. एक कुठलाही देश घेतला तर त्याची लोकसंख्या किती आणि आपली लोकसंख्या किती, हा झाला पहिला भाग. कल्चरली जर तुम्ही गेला तर समजा अमेरिका घेतलं आपण, जे आपल्याला लईच प्रेम आहे, तर अक्रॉस इंग्लिश बोलतात. इथे तसं आहे का? नाही. मग तुमचा इंटरव्ह्यूवर जेव्हा जातो त्यावेळेला त्याही गडबडी होऊ शकतात. तर हे जरी सगळं हे असलं तरी आपण ते घेतलेलं आहे, आणि आपण माझ्या मते आता बऱ्याच देशांपेक्षा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करतोय आणि सायंटिफिकली करतोय. त्याच्या पद्धती नेमक्या कशा असतात एक्झिट पोल तयार करण्यामागच्या? ह्याच्यात सांगतो तुम्हाला, नंबर गेम आहे सगळा हा, आणि एकच तुमचा इंग्लिश शब्द म्हणजे एक्स्ट्रापोलेट करावं लागतं तुम्हाला ते. म्हणजे ऍक्सेप्ट द फॅक्ट आहे. कसं तुम्ही एवढ्या लोकांपर्यंत जाऊ शका. पण ते करताना मी जसं म्हणालो तसं टेक्नॉलॉजीचा पण वापर आहे, आणि तिथे अभ्यासपूर्ण लोक बसवलेली असतात. सगळ्या विषयातले आपले मास्टर असतात, आणि ते त्याचं अनुमान काढतात आणि ते तुमच्यापर्यंत पोचवलं जातं. मला आज सांगा, 20% 30% हिअर अँड देअर जरी ते बरोबर असेल तरी फार मोठी गोष्ट आहे. अनुमान तर तुम्हाला आला, साधारण अंदाजताला काय घडतंय ते. तर हे घडलंय मागच्या 3-4 इलेक्शनमध्ये इथे भारतामध्ये, आणि प्रूव्ह झालंय ते. आणि परत ते प्रोफेशनली करतायत, त्याला मान देऊयात. प्रोफेशनली करतायत ते. सर, मला आणखी एक प्रश्न पडलाय. आत्ताचं आपण उदाहरण घेऊया. आज 1 तारीख, निवडणूक संपलेली भारताची. 6 वाजता. हो, भारताची निवडणूक संपलेली आहे. आज एक्झिट पोल आलेत. 4 दिवसांनी 3 दिवसांनी निकाल आहे. हे निकालाची वाट न बघता एक्झिट पोल का केले जातात? म्हणजे 3-4 दिवस निकालाची वाट बघू नये, का बघू नये? एक्झिट पोलची आपण का चर्चा करतो? नाही, आता काय झालंय, तुमचं जे जनरेशन आहे ना, ते कुठल्याच बाबतीत थांबायलाच तयार नाही ना. म्हणजे अख्खं कोणी, जगच कुठे थांबायला तयार नाही आत्ता. आणि आजचं काल जर सांगितलं तर अजून बेस्ट, म्हणजे उद्या नाहीच. हा जो भाग झालेला आहे हा मीडियाने ओळखलाय, ह्या प्रोफेशनल लोकांनी ओळखलाय. हे आपण ॲक्सेप्ट करूयात. परत मी तिथेच येतो, ॲक्सेप्ट करायला लागणार ह्या गोष्टी. हे घडलं आहे, असं नाही की आता याला कुणीतरी ओढून ताणून आणलेलं आहे म्हणून. ॲक्सेप्ट केलं आहे आपण ते आता, आणि हे ते परत संपूर्णपणे प्रोफेशनलिझम आहे. बघा, कडवड बोलणे, चुकीचं आहे, खोटारणे वगैरे म्हणणं फार सोपं असतं. सगळंच तसं असेल का? तर निश्चित नाही आहे. एवढी बजबजपुरी निश्चित झालेली नाही आहे. त्यामुळे कुणीतरी कुठेतरी इफेक्टिव्हली सायंटिफिकली ते काम केलेलं आहे, आणि ते तुमच्यापर्यंत मांडता येतं आत्ता. आणि जसं म्हणालो तसं की 6 वाजून 3 मिनिटांनी आलं होतं सगळं बरंच बाहेर लगेच. अजिबात थांबायला आपण तयार नाही होत, ते ॲक्सेप्ट करायला लागणार. ह्याचा अर्थ असा, जनतेलाच हे हवं आहे. हे तुम्हाला, शार्दूलला किंवा मला हवं असं नाही आहे. आपल्या सर्वांना हे हवं आहे, आणि ते दिलं जाते. आणि मी नाही दिलं तरी कोणी देणार, कोणी नाही दिलं तरी कोणी देणार. त्यापेक्षा प्रोफेशनल लोकांनी दिलं, त्यात थोडा जरी अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर असेल तर ते चांगले, सगळ्यांनाच बेनिफिट आहे. बरोबर.
सर मला आता सगळ्याच वेगवेगळ्या एक्झिट पोलकडे यायचं आहे. मी आधी महत्त्वाचे आणि आत्ता रिलीज झालेले देशभरातले एक्झिट पोल काय सांगतात याच्याकडे येतो. त्यानंतर त्या एक्झिट पोलच्या कॉमन गोष्टी सांगतो. लोकशाही न्यूज चॅनलचा एक्झिट पोल आहे नॅशनल, तो इंडिया 380 जागा दाखवत आहे, इंडिया आघाडी 123 जागा दाखवत आहे आणि इतर 40 दाखवत आहे. पुढारी आणि रिपब्लिक PMARQने केलेला सर्वे जो आहे एक्झिट पोल आहे, इंडिया 359 आणि इंडिया 154 दाखवत आहे. दैनिक भास्करचा एक्झिट पोल आहे तो इंडिया 281 ते 350 जागा दाखवते, इंडिया आघाडी 145 ते 201 जागा दाखवते आणि इतर 33 ते 49 जागा दाखवते. इंडिया न्यूजचा शेवटचा सांगतो आता मी तुम्हाला. इंडिया न्यूज दाखवते इंडिया 371 जागा, इंडिया आघाडी 126 जागा आणि इतर 47 जागा. या एक्झिट पोल्सचे ज्या कॉमन गोष्टी आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची कॉमन गोष्ट आम्हाला दिसली ती कोणत्याच एक्झिट पोलने 400 पार हे दाखवलेलं नाही आहे. दुसरी कॉमन गोष्टी अशी आहे की सगळ्याच एक्झिट पोलने इंडिया आघाडी ही 100च्या वर जाताना दाखवते. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची, यावेळीही नरेंद्र मोदी किंवा NDA अगदी सेफपणे सत्ता स्थापन करताना दाखवत आहेत. नाही, मी आता कशाची उत्तर देऊ, आपण उलटं जाऊयात आता. हां 300 दाखवत आहेत, सगळीकडेच आहे, सगळीकडेच ऑलमोस्ट 300 दाखवत आहेत. मगाशी जे आपण बोललो ते की मी परत सांगतो की हे 100% बरोबर आहे का तर नाही, 100% चूक आहे तर नाही. हे पहिलं तर आपण सगळेजण ॲक्सेप्ट करूयात. तिथे गेलेत त्यांनी तिथे लोकांशी बोललेले आहेत आणि त्याच्या मी परत सांगतो की सायंटिफिकली केलं जातं, अगदीच त्याला हे नाही केलं जातं. त्यामुळे हे थोडं आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. आता तुम्ही विचारताय 400 पार का नाही झालं, तो माय पर्सनल ओपिनियन असं आहे की BJPनी आपल्या कार्यकर्त्यांना उत्साह जास्त येण्यासाठी केलेली पहिली एक मोठी मूव्ह होती. त्याच्यानंतर मतदारांमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण व्हावा त्याच्यासाठी केलेली मूव्ह होती. आणि आपल्या देशामध्ये एक तुम्हाला अजून सांगतो की बरेच मतदार हे फेन्सवर असतात. तो ना शेवटच्या दिवसापर्यंत इकडेही नसतो तिकडेही नसतो. तर अशा मतदार जो आहे त्या मतदाराला आपल्याकडे खेचण्यासाठी 400 हा आकडा अट्रॅक्ट होऊ शकतो. अशा या 3-4 बाजू त्याच्यामध्ये होत्या. आणि शेवटी जो तुमचा हेड आहे, जी तुमची मेन मॅनेजमेंट टीम आहे, तीच जर एवढी स्ट्रॉंगली बोलत असेल तर खालचा उत्साह वाढतो. हा झाला पहिला भाग. दुसरा, 100पेक्षा जास्त देत आहेत मिळणारच होत्या, कारण जेवढं लो जायचं तेवढं ऑलरेडी आता गेलेलं होतं ते, त्यामुळे ते वरती येणारच होतं कोणत्याही परिस्थितीत. आणि त्यांनी कष्टही केले सगळे. आणि जेव्हा एक कुठलीही पार्टी ही 10 वर्ष सत्तेत असती तेव्हा जर आपण म्हणतो ना अँटी इन्कम्बन्सी येतेच. कारण जेव्हा ते 1 कोटी लोकांचं काम करतात तेव्हा काही शक्यता अशी की 50 लाखांचं काम होत नाही, कारण ह्याचं केलेलं असतं ना, तर एकाचं कुणाचं तरी होत नाही, तर ते साठत जात असतं. दुसरा भाग, एक चांगला भाग मी बोलतो की ह्युमनचं कसं आहे की ह्युमनला काल काय मिळालं इथपर्यंत त्याला थँक्यू म्हणतो, तो उद्या काय मिळणार हे मला सांग. तर तो मतदारच आहे ना, तो ह्युमन म्हणजे कोण आहे, तर तो मतदारच आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण काय देणार त्यांना ही मोठी पॉलिटिकल पार्टीची पण अडचण असते हो, सारखं काय देणार आहे आपण. तर ह्या सगळ्या बाजू जर आपण लक्षात घेतल्या तर ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच हे एक्झिट पोल करत असतात. असं एकदम काहीतरी असाच उठला कोणी आकडा मी सांगितला असं होऊ शकत नाही. आमच्यासारखे छोटे लोकसुद्धा मी 10 दिवसापूर्वीच पब्लिश केलं होतं. बहुतेक विनायकला मी ते त्या दिवशी पाठवलं आणि त्यांनी त्यामुळेच तुम्हाला कनेक्ट केलं मला. तर मी किती पाठवले होते आकडा, तर माझा आकडा होता मिनिमम 247 to 292. बघा, म्हणजे 292 आकडा होता, म्हणजे तो गेला 300च्या जवळ. म्हणजे मी बरोबर वगैरे काय म्हणत नाही बरं का, अजिबात तसं काय म्हणत नाही, कारण रिझल्ट यायचे. पण ह्याचा अर्थच काय आहे की मला हे माहीत नाही ना ह्यांच्याकडे काय आकडे होते ते, किंवा त्यांना माहीत नव्हतं की माझ्याकडे काय आकडे आहेत ते. आम्ही तर सोडा, आम्ही तर अगदी एक छोटासा कण आहोत या सगळ्या प्रकरणाचा. तर हे जेव्हा येते याचा अर्थ एअरमध्ये ते आहे का, तर हो असण्याची शक्यता. बिकॉज इट इज ऑलवेज इन द एअर जे असतं ना, तेच लोकांच्या बोलण्यामध्ये
तेच लोकांच्या बॉडी लँग्वेजमध्ये येत असतं असं मला वाटतं. सर मला याला जोडून आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता सांगितलं की 10 वर्ष झाले अँटी इन्कम्बन्सी आहे, लोकांना काय देणार हा प्रश्न आहे, इंडिया आघाडी 100च्या पर जाणारच होती हे आहे, तरीही असं दिसतं एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी इंडिये आरामात सत्ता स्थापन करतात. काय वाटतं? नाही, काय सांगतो तुम्हाला मी, जगात एक कन्सेप्ट आलेलं आहे ग्लोबलायझेशन नंतर, अँड दॅट कन्सेप्ट इज ब्रँडिंग. नाउ डेज व्हॉट सेल्स इज, आता इंग्लिशमध्ये बोलतोय जरा मध्ये शानपणा, की व्हॉट सेल्स इज अ ब्रँड आजकाल. आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते केलेलं आहे, हे ॲक्सेप्ट करायला लागणार. दुसरं, तुमची जी पिढी आहे, तरुण पिढी, त्याला जगात काय चाललं याचा जास्त इंटरेस्ट असतो. तर जगात त्यांनी बरोबर त्याचं इमेज बिल्डिंग केलं. तिसरी बाजू जी मला त्याच्यामध्ये दिसली, की भारतामध्ये असणारा साधारणपणे 40 कोटी हा जो मिडल क्लास आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी टॅप केला. आणि जो मिडल क्लास आहे त्याला जगात जे बेस्ट चालले ते सगळं अचीव करायचं असतं किंवा त्याच्या क्लोज अचीव करायचं असतं. तर ते जेव्हा तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय किंवा मिळालं असं वाटतं, त्याचा त्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फायदा झालेला आहे. एक गोष्ट विसरता कामा नाही, त्यांचं असलेलं केडर आणि त्यांच्याबरोबर काम करणारं केडर हेही उत्कृष्ट पद्धतीने काम करतंय. त्याच्यानंतर जर आपण बघाल तर मेजॉरिटी पार्टीकडे आजकाल केडर नाही, हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे. कारण केडर असणे आणि प्रोफेशनल लोक कामाला घेण्यामध्ये भयंकर मोठा फरक आहे, फारच मोठा फरक आहे. हो, तुम्ही घ्याल, म्हणजे आम्ही मला आठवतं मी एकदा केलं होतं 300-350 तरुण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कामासाठी असं कनेक्ट करून दिले होते. पण तो आणि केडर मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे त्यांच्या जमेच्या बाजू. दुसऱ्या, हे बघा, आता हे किती जणांना पटणार आहे मला माहीत नाही, मला वाटतं ते सांगतोय. व्हिजिबिलिटी, ह्या जगामध्ये आता व्हिजिबिलिटीला महत्त्व आलेलं आहे. तर व्हिजिबिलिटी म्हणजे काय? रस्ता दिसतो, सारखा दिसतो. मेट्रो शहरात जर तुम्ही आला तर मेट्रोच्या ते पोल तुम्हाला दिसतात, रेल्वे तुम्हाला दिसती. आज बघा ना, लाईटर साईड, आपल्या भारतामध्ये रेल्वेमध्ये दररोज जेवढे पॅसेंजर बसतात तेवढ्या ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे, 6 कोटी. हे 6 कोटी हे ब्रँड ॲम्बॅसिडर होतात ना. मग ह्या जमेच्या बाजू झालेल्या आहेत. हे म्हणजे असे मी 3-4 वेगवेगळ्या गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न केला. मला सर असा प्रश्न पडला होता ह्याच्यामध्ये की मागच्या वेळी 300 पार गेले होते 19च्या वेळी, पण आता मात्र ते थोडा बॅकफूटवर आहेत बीजेपी किंवा NDA सरकार देशामध्ये. त्याची कारणं नेमकी काय असू शकतात, किंवा इंडिया आघाडीला इथनं आउटकम्स काय घेता येतील या निवडणुकीच्या एक्झिट पोलमधनं? अगदी बरोबर. आता बघा तुम्ही की एक आपण कुठली राज्य घेऊयात, 1-2. उत्तर प्रदेश, आता मागच्या वेळेला जे सीट मिळाले होते ते ऑलमोस्ट ते हॅव रीच्ड टू अ लेवल, त्याच्यापेक्षा अजून काय पुढे जाणार. कर्नाटक, मागच्या वेळेला जेवढे सीट मिळाले होते त्याच्यापेक्षा अजून काय मिळतं. मध्य प्रदेश, राजस्थान, असे सगळीकडे घ्या. तर आता मला वाटतं, मी अजून वाचलं नाही येत नीट, पण आता त्यांना कुठे कुठे बेनिफिट होणार तर वेस्ट बेंगॉलमध्ये होऊ शकतो थोडासा. म्हणजे ज्या 60, 70, 80 सीट्स इकडे कमी होणार आहेत त्या ते तिकडे कुठे 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 भरून काढण्याची शक्यता आहे. म्हणजे कमिंग बॅक टू स्क्वेअर वन, परत दे हॅव कम बॅक टू स्क्वेअर वन. इथे काय NDAचं काय झालं की आपण किती म्हणालो तरी आता वेस्ट बेंगॉल बघाल तर इंडिपेंडेंट लढले गेले, साऊथ बघाल तर बऱ्यापैकी इंडिपेंडेंट लढले गेले. त्यामुळे शेवटी एका बाजूला एक पक्ष 300पेक्षा 400पेक्षा जास्त जागा एक पक्ष म्हणून लढतोय, आणि दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये एक पक्ष, जोही मोठा पक्ष आहे, तो 37 आणि 38 जागा. ह्याचाही मोठा परिणाम होतोच ना हो. शेवटी मतदारावर पण होतो आणि ओव्हरऑल देश का मग ते 37 सीट असाही परत तुमची तरुण पिढीच हे ॲनालिसिस करायला लागलेली आहे. ओके सर, आता देशावरनं आपण आता महाराष्ट्राकडे येऊया, कारण का अख्ख्या देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होतं. कारण का उत्तर प्रदेश नंतर ज्या सर्वाधिक जागा आहेत लोकसभेच्या त्या महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि महाराष्ट्राचं राजकारण फारच डेंजर आहे. म्हणजे वेबसिरीज काढावी एवढं डेंजर आहे. कारण 5 टप्प्यांमध्ये या निवडणुका झाल्या, त्यामुळे 5 टप्प्यात वेगवेगळी नरेटिव्ह चालली. कधी महायुतीचं नरेटिव्ह चाललं, कधी मवियाचं नरेटिव्ह चाललं, आणि त्यानुसार सुद्धा एक्झिट पोल सुद्धा फार इंटरेस्टिंग दाखवतात. म्हणजे कुठलाही असा एक्झिट पोल एकीकडे
इकडे झुकलाय बाबा किंवा सरळसोट विजयच दाखवतोय, 40+ आकडे दाखवतात असं दाखवत नाहीये. त्यामुळे त्याच्यातही काही काही इंटरेस्टिंग गोष्टी मला दिसल्या. त्या पहिल्या फक्त पटकन मी वेगवेगळे एक्झिट पोल काय सांगतात ते सगळ्यांना सांगतो. त्याच्यामध्ये एबीपी सी वोटर, एबीपी माझा आणि सी वोटर यांनी मिळून केलेला जो सर्वे आहे त्याच्यामध्ये महायुतीला 24 जागा दाखवत आहेत. त्याच्यामध्ये बीजेपीला 17, ज्या कमी झाल्यात मागच्या वेळेपेक्षा. शिंदे गट, शिवसेना शिंदे गट 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट 1 जागा दाखवत आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या 23 जागा दिल्यात. त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना 9, NCP शरद पवार गट 6 आणि काँग्रेसला 8 जागा आणि अपक्ष 1 जागा. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली असं सांगितलं की सांगली जागा अपक्ष विशाल पाटलांच्या इकडे झुकते असं वाटतंय. त्यानंतर पुढारी न्यूजचा जो सर्वे आहे, एक्झिट पोल आहे, त्याच्यामध्ये महायुतीला 27 ते 32 जागा असं प्रमाण दाखवलंय आणि महाविकास आघाडीकडे 15 ते 20. ह्याच्यामध्ये सुद्धा अपक्ष सांगलीलाच दाखवलंय आणि विशाल पाटलांकडे कल दाखवलाय. स्ट्रेलेमाचा एक्झिट पोल सांगतोय महायुतीला 24 ते 27 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा. इथेही अपक्ष आहे तो सांगलीला दाखवतोय. TV9 पोल स्ट्रॅकचा जो एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये महायुतीला 22 जागा. त्याच्यामध्ये बायफरगेट त्यांनी असं केलंय, बीजेपीला 18, शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला 1, अजित पवार गटाला 0. इथे सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. नाही, NCP शिंदे गटाला 4 आणि अजित पवार गटाला 0. म्हणजे इतर ठिकाणी एक दाखवत आहेत. ती कदाचित बारामतीची जागा असू शकते किंवा रायगडची असू शकते, पण इथे मात्र 0 दाखवत आहेत. हा एक वेगळा फॅक्टर मला इथे दिसला. आणि महाविकास आघाडीला 25 जागा दाखवत आहेत. इथे जरा महाविकास आघाडीच्या बाजूने कल जाताना दिसतोय. त्याच्यामध्ये काँग्रेसला 5, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 14 आणि NCP शरद पवार गटाला 6 जागा दाखवल्या. त्यानंतर लोकशाहीने महाराष्ट्राच्या बाबतीतला जो एक्झिट पोल दिला होता त्याच्यामध्ये महायुतीला 21 आणि महाविकास आघाडीला 26 आणि अपक्ष परत एकदा सांगली 1. NDTV ने जो महाराष्ट्राचा एक्झिट पोल दिला आहे त्याच्यामध्ये महायुतीला 24, महाविकास आघाडीला 23 आणि अपक्ष 1, पुन्हा एकदा सांगलीच. न्यूज 18 त्याच्यामध्ये महायुतीला 25 ते 32, महाविकास आघाडीला 15 ते 18 आणि इतर 0 दाखवलं. इथे अपक्ष सांगली येणार नाही असं एक निरीक्षण दिसतंय. चाणक्यचा जो एक्झिट पोल सर्वे आहे त्याच्यामध्ये महायुतीला 33, त्यांनी कंसात हातचा राखून +5 असं दिलेलं आहे आणि महाविकास आघाडीला 15 +5 असं हातचा राखून त्यांनी सांगितलंय. इथेही त्यांनी इंटरेस्टिंगली इतर 0 दाखवलंय. पक्षाला जागा मिळणार नाही असं सांगितलंय. प्राप म्हणजे पॉलिटिकल रिसर्च अँड ब्युरो, त्यांनी महायुतीला 36 आणि महाविकास आघाडीला 11 आणि इतर मध्ये त्यांनी दिलंय MIMला 1 जागा मिळेल अशी त्यांची शक्यता त्यांनी वर्तवली औरंगाबादची. मला इथे या सगळ्या महाराष्ट्राच्या एक्झिट पोलच्या काही कॉमन गोष्टी सांगायच्यात. मागच्या वेळी 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीने 41 जागा जिंकल्या होत्या. त्यातल्या यापैकी आता शार्दूलने उल्लेख केलेल्यांपैकी एकाही एक्झिट पोलने 40वर जागा दाखवलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीने म्हणजे मागच्या वेळी आघाडीने 2019 मध्ये 5 जागा जिंकलेल्या होत्या आणि कोणत्याच एक्झिट पोलने 5 जागा किंवा 10पेक्षा कमी जागा दाखवलेल्या नाहीत. आणि तिसरी गोष्ट मला इथं दिसली ती म्हणजे देशातला जो ट्रेंड दिसतोय तो ट्रेंड महाराष्ट्रात दिसत नाहीये. अशा 3 कॉमन गोष्टी मला दिसल्या. त्यावर आपलं मत काय? नाही, आता एक तर पहिलं आपण लक्षात घ्या शार्दूल आणि कलबुर्गीजी, की महाराष्ट्रामध्ये आता काय झालं माहिती आहे तुम्हाला? आम्ही थोडे इंटरव्ह्यू डेफिनेट केलेच आहेत ना. जे वोटर आहे त्याच्यामध्ये भयंकर मोठं कन्फ्युजन आहे. कारण तुम्ही 20-21 दिवसामध्ये एक चिन्ह तुम्हाला बिंबवायचे आणि वोटरला ते समजून घ्यायचे. आता मी नेहमी विचारतो सगळ्यांना, इव्हन तुला विचारेन, तुम्हाला सगळ्यांना जे कोणी आहेत ते जे ऐकत आहेत त्यांना सुद्धा, आपण ज्यावेळेला वोट करायला जातो ना आणि त्या चौकणाच्या पुढे उभं राहतो ना, आपण पण 2 मिनटं अंधेऱ्या येतात आपल्याला. एज्युकेटेड असू द्यात, किती कोणी असू द्यात, बघा सांगा तुम्ही मला, त्याला ते बटन शोधणं, नाव शोधणं, याच्यात ना भयंकर काय कळायला गडबडी होतात. कारण ते मोठाच्या मोठं ते सगळे चिन्ह तिथे काय 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 परत ते तुम्हाला पार तुमचं हे करून तुम्हाला तिकडं पाठवलेलं असतं सगळं. तर मला जे आता हे जे कन्फ्युजन दिसते ते इवन मतदाराला सुद्धा नीट सांगता आलेलं नाही की मी म्हणजे त्याला घड्याळाला मतदान करायचं आहे का त्याला तुतारीला करायचं आहे, त्याला धनुष्यबाणला करायचं आहे का त्याला मशालला करायचं आहे. हा आणि आपला मोठा वर्ग आहे ना तो.
प्रत्येक गावात 43,000 गावात हे सगळे मंडळी आहेत, अख्ख्या महाराष्ट्राच्या 43,000 गावामध्ये आहेत. त्यामुळे हिथलं एक्झिट पोलची थोडीशी गडबड होण्याची शक्यता मला अतिशय दिसतीये. कारण तो जो वोटर आहे तोच थोडासा कन्फ्युज्ड आहे. नॉट बिकॉज त्याला हे फिक्स आहे त्याचं, पण शेवटी त्याला मतदान करताना एका कुठल्या तरी चिन्हावरती तर वोट दाबावंच लागणार का नाही. वैचारिक वगैरे आपण नंतर बाजूला ठेवूयात त्या सगळ्या गोष्टी. तिथे मोठ्या म्हणजे मी महिलांना 1-2-3 विचारलं तर त्यात अक्षरशः त्यांच्या नीट लक्षातच आहे. म्हणजे आय एम नॉट डिग्रेडिंग एनीबडी, व्हॉट आय एम टेलिंग, कन्फ्यूज, घाबरणं, हे करणं, हे गोष्ट होणं. ह्याच्यामुळे मी काय केले, मला काय करायचं होतं, बघा मी काय वाक्य वापरतो ते, मी काय केलं आणि मला काय करायचं होतं, ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वोटिंगमध्ये भयंकर गडबड मला आत्ता माझ्या पर्सनल लेवलला तरी दिसते. आणि त्यात असं नाही बरं का, फक्त एल्डरली, फक्त महिला, सगळेच जण. म्हणजे काल रात्रीपर्यंत मी एक कुठला तरी चिन्ह माझं होतं इकडे, 21 दिवसा अगोदर सांगण्यात आलं की हे हिथं ते नाही, आता तुझं वेगळंच चिन्ह आहे. मी कार्यकर्तेच आता बोलतोय. ते सगळ्या अडचणी चालू झाल्या त्यांच्या सगळ्याच्या मोठ्या प्रमाणावरती. आणि तो अंडरस्टँड करून घेता नाही, पण बऱ्याच वेळेला त्याची गडबड होत होती. बिचाऱ्याचे हाल झाले त्या कार्यकर्त्याचे. तर म्हणून महाराष्ट्र जे कन्फ्युजन सगळीकडे दिसतंय किंवा व्हाय इट इज नॉट गोईंग विथ द नॅशनल ट्रेंड, हे त्याची कारणं असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. सर तुम्ही आधी देशाचंही ॲनालिसिस सांगितलं आणि महाराष्ट्राचंही ॲनालिसिस सांगितलं. तुम्हाला दोन्हीकडे म्हणजे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या सगळ्या एक्झिट पोल्समध्ये धक्कादायक काय काय दिसत आहे? एक, जर तुम्ही सोशल मीडिया म्हणत नाही मी, सोशल मीडिया जर बघाल तर तिथे बऱ्याच ठिकाणी अँगर दिसत होता. तो कुठेही मला इथं रिफ्लेक्ट झालेला दिसत नाही आहे. म्हणजे मी ओडिसात गेलो होतो, मी गेलो होतो म्हणजे मी काय फार काम वगैरे करायसाठी नाही, हिरोगिरीच. म्हणजे जे काही छोटे लोकांना भेटतात, मी उगाच काहीतरी मोठा आणणार नाही. तर तो अँगर सगळीकडे दिसत होता. मग तो एका ठराविक वैचारिक ह्याच्याच होता का, की जे जास्त, ज्याला ऑल इंडिया रेडिओ आम्ही म्हणतो, जे जास्त बोलतात तशाच लोकांचा होता का वगैरे बघावं लागणार आहे आपल्याला. कारण जर तसं जर होतं, तो जर अँगर होता तर हे ट्रेंड नाही दिसले पाहिजे होते. कुठेतरी थोडं जवळपास जाणं आवश्यक होतं. हा पहिला मला हे दिसलं. दुसरं, द प्लॅनिंग ऑफ NDA इज फार अबाव दॅन द प्लॅनिंग ऑफ इंडिया. कारण शेवटी इथे सगळेच हिरो आहेत, इथे सगळ्यांचीच पार्टी आहे, सगळ्याच पार्टीचे हेड आहेत. तिथं 1 दादा, 2 दादा, 5 दादा, त्याच्यापेक्षा कोणी दादा नाही. दादा इन अ सेन्स मोठा भाऊ. हा दुसरा भाग. मग प्लॅनिंगला सोपं जातं, भयंकर मोठं. आणि त्यांनी NDAनी फार दिवसापासून प्लॅनिंग केलेलं आहे ह्याचं. हे तुम्ही आत्ता इंडिया केलं, इंडियाचं नाव आल्यानंतर एकत्र आला आणि मग तरीसुद्धा उत्कृष्ट तो प्रयत्न झालेला आहे त्यांचा. मग त्याच्यात थोडेसे ड्रॉबॅक्स आले. वेस्ट बेंगॉल असो का, ओडिसा असो का, साऊथ असो का, इवन महाराष्ट्र असो. बघा तुम्ही, नीट म्हणतो मी, हा धक्कादायकच ना. म्हणजे शेवटी मतदाराच्या दृष्टिकोनातून हे हरल्याची शोल्डर पडणे जो आपण म्हणतो ना, तसा प्रकार होतो की आता बाबा 23 रन करायचे ना, अख्खी 1.5 ओव्हर आहे, तर आता तर ह्या IPL मध्ये तर जिंकतातच. असा तो मतदाराच्या दृष्टिकोनातून हे झालं, कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून ते झालं. दादा लोक, नेते मंडळी म्हणून तिथे त्या थोड्याच लोकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने, मी मगाशी ज्या ह्याच्यात सांगितलं की केडर तुम्ही कितीही हे केलं ना तरी ऑर्गनाईज करायला केडरच लागतो. आणि तोच त्या मतदाराला तिथपर्यंत घेऊन जातो. असंही मतदान फार झालं नाही, कमीच झालेलं आहे. त्याला बरीच कारण आहेत. आपण फक्त अँगर वगैरे म्हणतो, पण उष्णता ही पण मोठी कारण झाली. आपल्याकडे एक्सक्यूज लागतो छोटासा काहीतरी, मोठा ड्रॉबॅक झाला तो आपल्याकडे. आणि जाऊ द्यात, माझ्यामुळे काय होणार आहे. एनिवे, विल नॉट डिस्कस दॅट. सर मला याला जोडून आणखी एक प्रश्न विचारायचा. तुम्ही एक उल्लेख केला की देशभरात एक परसेप्शन दिसत होतं, चीड दिसत होती, ती एक्झिट पोल्समध्ये दिसत नाही देशभरात, पण तुम्हाला असं वाटतं की ती महाराष्ट्रात थोडीफार दिसते? नाही, मी परत महाराष्ट्राचं काय म्हणतो की महाराष्ट्रामध्ये पण हे जे स्टॉलवर्ड आहेत त्यांनी ऑर्गनाईज केल्या गोष्टी. इस्टॅब्लिश्ड पार्टीज आहेत ह्या, बरोबर. ते आता काय नाव बदललं म्हणजे काही सगळं बदलत नाही ना.
समजा एक शिवसेना, त्या नावाला ठाकरे जोडलेलंच आहे काही झालं तरी, यू लाईक इट और यू डोंट लाईक इट. काँग्रेस पवार हे जोडला, यू लाईक इट और डोंट लाईक इट. आणि मागची 50 वर्ष ह्या दोन परिवाराच्या भोवतीच आहे ना सगळं, ऍक्सेप्ट द फॅक्ट, आवडो ना आवडो. त्यामुळे ते दोन फॅक्शनच आहेत ना त्याचे, तेच त्याला पुढे घेऊन गेले. दोन्ही ठिकाणी हेड एका बाजूला गेले आणि बाजूची बाजूला गेले, तर त्याचा इम्पॅक्ट हा दिसणारच तुम्हाला. कारण सीझन्ड, कंपॅरेटिव्हली एज्युकेटेड, मोस्ट प्रोग्रेसिव्ह स्टेट, एज्युकेशन वाईज फार अबाव, ह्याचा इम्पॅक्ट येतोच ना शेवटी ह्या सगळ्या गोष्टींवरती. बरोबर. सर मला नेहमी प्रश्न पडतो जेव्हा मी एक्झिट पोल बघतो किंवा ओपिनियन पोल्स बघतो, त्याच्यामध्ये मी परसेप्शनला पण तेवढाच वाव देतो. कारण का मी जेव्हा ग्राउंडवर फिरत होतो या निवडणुकीच्या कव्हरेजसाठी, खास करून मला बारामतीचा उल्लेख करावा लागेल याच्यामध्ये, की बारामतीत गेल्यानंतर तिथल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मी फिरतो, त्यावेळी परसेप्शन असं होतं की मला माहीत नाही शेवटच्या क्षणापर्यंत कुठलं बटन दाबणार आहे हे मला माहीत नव्हतं. पण एक्झिट पोलचा जेव्हा आपण सगळी आकडेवारी बघतो त्यावेळी बऱ्याच जणांनी 1-2 अपवाद सोडले, ते मगाशी मी वाचून दाखवले, की त्यांनी अजित पवार गटाला ती जागा दिल्याची दिसते तिथे बारामतीची. तर हा डेटा एक सरळसोट विजय होईल अजित पवारांचा असं सांगतोय. पण ग्राउंडवर गेल्यानंतर अनेक पत्रकारांशी आम्ही बोललो, त्यांचं पण म्हणणं तेच होतं काहीही सांगता येत नाही शेवटपर्यंत. सो परसेप्शन वाईज शरद पवारांकडे पण गोष्टी जात होत्या, कधी कधी अजित पवारांकडे पण जात होत्या. पण डेटा सांगतो एक्झिट पोलचा की बाबा सगळी मतं इकडे जातात. डेटा सांगतोय की अजित पवारांच्याच नावाने ही जागा येईल. अशा अनेक जागा आहेत, सोलापूरची पण जागा आहे. एक्झिट पोल सांगतात की राम सातपुत यांना ती जागा मिळेल, पण बरेच जणांचं परसेप्शन असं सांगतं की प्रणिती शिंदेंनी तिथे प्रचार आघाडी घेतली होती. त्यानंतर बीडची जागा आहे, परसेप्शन सांगतं की बजरंग बाप्पांना तिथे संधी मिळेल, पण आकडे सांगतात की बीडची जागा सरळसोट पंकजाताईंकडे जाईल. मला प्रश्न हा विचारायचा की परसेप्शन विरुद्ध डेटा, नेमकं हे संघर्ष काय आहे आणि कशावर विश्वास ठेवावा या निकाल लागायच्या अगोदर लोकांना? नाही काय एक सांगू का शार्दूल तुला, आता तू जर बघशील आपण बारामती घेऊ पहिल्यांदा. आता हे जनरली ॲनालिसिस केलं जातं, त्याला ह्याच्या म्हणजे 19ला काय मतदान झालं होतं ह्याचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणावरती केलाच जातो. असं काहीतरी आपल्या देशामध्ये 5 वर्षात काहीतरी भयंकर काहीतरी बदलत होतं वगैरे असलं काही होत नाही आपल्या देशामध्ये, हे आपण ॲक्सेप्ट करूयात. तर तू जर आत्ता जर तू बारामती कॉन्स्टिट्युन्सीचं जर हे बघितलं तर तिथे क्लिअर कट दिसत होतं असं की अजितदादांचा प्रभाव ह्या 6 पैकी 5 कॉन्स्टिट्युन्सीवरती तर अतिशय जास्तच आहे. मी हिज पर्सन और हिज प्रभाव बघा ना, त्यांचा माणूस किंवा त्यांचा प्रभाव असं आहे. आता हे 2 बरोबर अजून काय लागतं, नेटवर्क तेही आहे, कारण पक्षच हातात घेतला. त्यामुळे परत तेच सांगतो तुला मी. आणि आपण माझ्या मते महाराष्ट्रामध्ये ही इलेक्शन ही इमोशनल जास्त झाली, ॲक्सेप्ट करूयात आपण. म्हणजे आता ते इमोशन कुणाच्या बाजूला गेले हे 4 तारखेलाच कळणार. पण इट इज बेसिकली महाराष्ट्रापुरतं जर बघायला गेलं आणि इस्पेशली वेस्टर्न महाराष्ट्र अँड बॉम्बे इज इमोशनल, ॲक्सेप्ट द फॅक्ट. म्हणजे इथे राहुल गांधी फॅक्टर पण किती चाललंय मला वाटत नाही आहे. कारण हे परिवार मग का सोडलं, का जोडलं, का काढलं वगैरे वगैरे. तर इट इज मोर इमोशनल दॅन ॲक्च्युअल इलेक्शन. सर शेवटच्या टप्प्याकडे येतो चर्चेच्या. बऱ्याचदा असं होतं की शक्यताही असतात एक्झिट पोलपेक्षा निकालाचं चित्र वेगळं असतं. मला असं विचारायचं आहे की एक्झिट पोलच्या मर्यादा काय काय असतात, काय आहेत, आणि आधीचं तुम्ही एक्झिट पोल कधी कधी चुकलेले आहेत हे तर सांगाच, पण एक्झिट पोलच्या मर्यादाही सांगा. मर्यादा भयंकरच आहेत. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, आपण जो सुरुवातीला मी विषय बोललो की तुम्ही हार्डली पर्सेंटेजच्या लोकांना हे करता आणि त्याच्यावरती एक्स्ट्रापोलेट करता. आता तुम्हाला माहिती आहे का काय 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 केलं जातं. मला जे काय कळतं ते सांगतो. त्याच्याही बरंच पुढं गेलेलं आहे आता, असं माझं मत आहे. आम्ही जेव्हा करायचो, प्रोफेशनली जेव्हा आम्ही करायचो, त्यावेळेला आम्ही एक्झिट पोल करताना, एक्झिट पोल म्हणजे सर्वे करताना 18 ते 25चा तरुण काय बोलतोय, 25 ते 35चा काय बोलतोय, 35च्या पुढचा काय बोलतोय, 50च्या पुढचा काय बोलतोय, त्यात महिला काय बोलतायत, त्यात पुरुष काय बोलतोय बघा. मग इथं रिलिजियन,
गरिबी वगैरे अजून लांबच राहिली. तुमच्या लक्षात आलं हे सगळे किती भाग झाले बघा याचे आता. त्याच्यानंतर येतो माथाडी टाईप सगळा हे, कारण तो बोलत असतो. रिक्षा ड्रायव्हर तो न गाडीत बसल्या बसल्या 10 लोकांची दिवसभरामध्ये काहीतरी त्याला, कारण आपल्या देशामध्ये सगळेच आपण म्हणजे सचिन तेंडुलकर त्याला नाही मारता येत, आपल्याला मारता येतो बारी, असं येते सगळं. तर हे जी लोक आहेत ह्या लोकांशी तुम्ही बोलता म्हणजे अगदी चूक आहे का तर नाही बघा. हां, हे प्रत्येकाचं 18 ते 25च्या मुलीचं परसेप्शन जे असेल ना ते एंटायरली डिफरंट असू शकतं मुलाचं. त्याच्यानंतर परत अर्बन रूरल, मग रिच पुअर त्याच एज ग्रुपमध्ये. तर हे सगळी माहिती घेतली जाते. पण मी एवढं सांगतो तुम्हाला की हे म्हणून मी तो सायंटिफिक शब्द वापरतोय. आणि मगच त्याला रूप दिलं जातं. मग ते 1:1 लाख पण असू शकतं, 1:10 लाख पण असू शकतं. त्यामुळे त्याच्या मर्यादा तुम्ही ओळखू शकता मग काय असू शकतात त्या. 1:2 इतकं ते जास्त असू शकतं. आणि तुम्ही लेस द नंबर तुम्हाला ॲनालिसिस करायला कम्पॅरेटिव्हली सोपं जातं. म्हणजे लेस तरी सुद्धा मोठाच नंबर येतो, तो लाखात आहे नंबर तरी सुद्धा. पण कम्पेअर टू 140 करोड किंवा 80 कोटी जी आहे त्याच्या हा कमी. त्यामुळे एक्झिट पोल किंवा सर्वेज किंवा ओपिनियन हे जे सगळ्या गोष्टी आहेत हा असा सायंटिफिकली करून त्याच्यावरती मग जो एक हुशार माणूस बसलेले असतात ते मी जे मगाशी म्हणालो ते त्यातले शब्द उचलतात. कुठला शब्द जास्त वेळा वापरला जातोय ह्याचा, अँड त्याच्यात तुमच्या ते इंग्लिशमध्ये म्हणतात तसं दे रीड बिटवीन द लाईन. आणि ते रीड बिटवीन द लाईन जी चांगली करते ती क्लोज टू रिझल्ट जाते आणि ते करतात. हा झाला एक भाग. दुसरा तुम्ही जो विचारला ह्यात चूक, तर 20% जरी चूक झाली समजा तुम्ही धरलं तरी दे आर गोइंग टू विन. आणि 5% जर वाढलं 20% जर वाढलं तर ते कोणी 2-4 जणांनी दिले ते 400 पार पण, जे नाही आहे शक्य असं मला स्वतःला पण वाटतं. तर हे जे आकडे आहेत हे अगदीच डस्टबिनमध्ये टाकणारे निश्चित नाही आहेत. ह्याला रिस्पेक्ट हा आपल्याला सर्वांना करावाच लागणार, त्याला दुसरा काही पर्याय नाही. एखाद्या वेळेला चुकलं असलं तरी ते इतकं नव्हतं चुकलेलं, कारण ज्याच्यात लोएज जो होता त्याच्या खाली 20% गेलं होतं, लोएजच्या 20% खाली गेलं होतं, ह्याच्यापेक्षा कधीही खाली गेलेलं नाही. हे क्रेडिट जे हे काम करतायत सगळे त्यांना आपल्याला द्यावंच लागणार आहे. आणि आपल्याला जसं मगाशी म्हणाल तसं उद्या नाही आजच माहिती पाहिजेत की देशाचं काय होणार आहे. पण सर जाता जाता मला एवढंच विचारायचं आहे की आम्ही जे म्हणत होतो चर्चा करण्याच्या अगोदर किंवा लाईव्ह सुरू होण्याच्या अगोदर की हा सर्वे जो आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्रातला हा भाजपचे टेन्शन वाढवणारा सर्वे आहे की काय अशी चित्र दिसत आहेत. कारण कदाचित जी हाईप झाली होती आकड्यांमध्ये 400 पार जाणार 40+ जाणार ते कुठेतरी एक्झिट पोलमध्ये तरी आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसत नाही आहे. तर त्यामुळे खरंच असं आहे असं वाटतंय तुम्हाला की त्यांची तयारी आधीपासून होती की एवढेच सीट मिळणार आहेत. पण आपण जरा मी मगाशी एक बोलताना तुमच्या ह्याचं शारदूल उत्तर देताना तुमच्या दोघांचं दिलं होतं की ही काही जी राज्य होती तिथे त्यांना सेटबॅक थोडंसं येणारच होता. मग तो कर्नाटक असो का महाराष्ट्र असो का उत्तर प्रदेश असो का काही असो, बिकॉज यू हॅव रीच टू अ लेवल. त्याच्याकडे तुम्हाला त्याच्या पुढे जंप मारायला जागाच नाही आहे. आणि एक होतं हे परत माय पर्सनल ओपिनियन, जेव्हा ना तुम्हाला 90% मार्क मिळतात, जो हुशार असतो तो 95% मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण मेजॉरिटी आता तर काय 90% मिळालं आता तर काय घाबरायचं नाही, ही जी एक मानसिकता येते म्हणून ते 400 पार किंवा ते जे काय, तर तो भाग पण झाला होता. आणि अगदी इलेक्शनच्या काही दिवस अगोदर हे सगळं वादळ आली ना, कम्प्लीट वादळ आली. ही आपल्या फक्त महाराष्ट्रातच घडलं, बाकी कुठे घडलं सांगा ना मला तुम्ही. कुठेही घडलं नाही, ओनली इन महाराष्ट्र. आणि कुठल्या पार्टीत घडलं की जे पॉवरमध्ये होते. असं नाही ना एकदम कुठले तरी आले आणि हे केले. आणि असे मी जे नेहमी म्हणतो ना की जर तुम्ही इंडियाचं पॉलिटिक्स बघाल तर महाराष्ट्राने अतिशय उत्कृष्ट पॉलिटिशियन दिलेले आहेत. मग यशवंतरावांपासून ते आपण लिटरली अनबिलिव्हेबल सगळं. जो राज्य नंबर 1 ला जातो ते कुठेतरी राजकारण्यांनी पण काम केले. नुसतं शिवाय देणे फार सोपी गोष्ट आहे हो, ह्याच्यापेक्षा जास्त करता येत होतं का वगैरे वगैरे ते नंतर बोलू आपण.
पण जे राज्य मागचे कितीतरी वर्ष जर नंबर 1ला आहे बाय ऑल मीन्स, तर तिथे राजकारण्यांनी काहीतरी काम केलंच आहे ना. असं कसं म्हणता येणार तुम्हाला की फक्त ब्युरोक्रेसीने केलं किंवा फक्त समाजानेच केलं. इट्स अ कंबाईन इफर्ट्स. आणि डेफिनेटली हू आर द पॉलिसी मेकर्स. शार्दूल, वी हॅव टू ॲक्सेप्ट द फॅक्ट. ते ग्रामपंचायतीचं टॉयलेट बांधायचं असो, का समृद्धी मार्ग बांधायचा असो, का एअरपोर्ट करायचा असो, का ग्रामपंचायतीला पेंट द्यायचा असो, पेंट अगदी. तर इथे हू आर द डिसिजन मेकर आर द पॉलिटिशियन्स, आर द राजकारण. त्यामुळे ते आपल्याकडे ते चांगलं होतच आहेच, सीझन्ड आहेत. त्यामुळे ॲक्सेप्टन्सचा हा विषय महाराष्ट्रामध्ये येणारच आहे. तर शेवटचाच प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न. शिवसेना पक्षफुटीचा मुद्दा गेले 1.5-2 वर्ष महाराष्ट्रामध्ये गाजला. शिवसेना कोणाची, शिंदेंची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची, या प्रश्नाचं उत्तर आजच्या एक्झिट पोलमधून मिळालंय का? हो, मिळालं. नाही तसं नाही. आता त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, माझं उत्तर वेगळं असणार आहे. तुम्हाला जर उद्या वाटलं की एखाद्या पक्षाला जास्त सीट मिळाल्या आणि ह्यांना नाही मिळाल्या, एक आपण हायपोथेटिकल सगळं बोलतो, हे सगळं म्हणजे त्यांची झाली आणि ह्यांची नाही झाली असे होणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण अपॉर्च्युनिटीवरती डिपेंड करणार आहे आता सगळं. आणि अपॉर्च्युनिटी कुठे दिसती? दिल्लीत दिसते. अपॉर्च्युनिटी कुठे दिसती? मुंबईमध्ये दिसते. हे मी काय बोलतो हे सर्वांना कळते, तुम्हालाही कळते. त्यामुळे मग आणि कसं आहे माहिती आहे ना की बघा, इंडस्ट्री असो का राजकारण असो, हे गोळाची ढेप आहे. आणि हे सगळे त्याला तिथे गेलेले ते सहजासहजी सुटत नाही, सहजासहजी सुटत. त्यामुळे आपण आत्ता ह्या कन्क्लुजनला येऊ शकत नाही की ह्यांना सेटबॅक बसला आणि हे ॲडव्हान्टेज झाले आणि ह्यांचा ॲडव्हान्टेज झाला आणि ह्यांना सेटबॅक बसला. आत्ता काही म्हणता येणार नाही. पॉवरमध्ये कोण येणार आणि त्याच्यावरती सगळ्या पुढच्या गोष्टी घडणार, मी सांगतो तुम्हाला. हे आणि तसंच घडलं. पॉवरमध्ये येण्यासाठीच सगळं घडलेलं आहे. त्यामुळे इट इज पॉवर. वी आर टॉकिंग अबाउट द पॉवर ऑफ दिल्ली. पण त्याचा इम्पॅक्ट 100% इथे असणार आहे. त्यामुळे ह्याच्याकडे गेलं त्याच्याकडे गेलं आत्ता म्हणणं अवघड आहे. आता जे तुम्हाला एखाद्याच वाटता येत नाही की अरे नाही नाही काय स्ट्रॉंगली त्यांनी अपोज केलं होतं, तोच कोणीतरी उद्या जाऊन म्हणणार की नाही नाही हेच बरं बाबा. राईट राईट. सो थँक्यू व्हेरी मच सर. ऑल द बेस्ट. नेहमी एक मला धोनी सिनेमातला डायलॉग आठवतो कायम की वो मॅच हुआ के बाद पता चल ही जाएगा ना. एक्झिट पोल आत्ता बऱ्यापैकी गोष्टी सांगतायत, त्या पूर्णतः चुकीच्या आहेत का तर नाहीत. सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णतः बरोबर आहेत का तर नाही, पण त्या सायंटिफिक मात्र जरूर आहेत. आपण डायरेक्ट कचऱ्याची टोपली दाखवू शकत नाही. आम्ही तुम्हाला बऱ्याच एक्झिट पोलचे आकडेही सांगितले, तुम्हीही बघत असाल इतर चॅनल्सवर. पण त्याच्या मागचा अर्थ काय असतो तो बघताना त्याच्यातलं नेमकं काय बघायचं असतं, त्यातल्या बिटवीन द लाईन्स तुम्ही जे म्हणाल ते कशा वाचायचे असतात ते तुम्हाला या लाईव्हमधनं नक्कीच कळलेलं असेल. बाकी मॅच हुआ के बाद सबको पता ही चलने वाला है कि कौन जीतने वाला है, कौन हारने वाला है. सबको ऑल द बेस्ट. सबको ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, तुम्हाला जाता तरी सरांचे खूप खूप आभार. तुम्ही वेळ काढून प्लेजर इज माइन. मला वेळ दिल्याबद्दल, मला बोलायला दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. तुम्ही सर्वजण अतिशय छानपैकी काम करताय. आमच्याकडनं काही लागलं तरी सांगा. छोटं मोठं आम्ही ग्रामीण भागात काम करतो, गावकरी आम्ही खेडेगाव म्हणतात मला, तर आनंद वाटेल. नक्की पुन्हा पुन्हा या प्लॅटफॉर्मवर आपण भेटत राहू. नक्की नक्की. काही लागलं तरी सांगा, ही नम्र विनंती. आणि नेहमी जाताना लाडका आव्हान जे आम्ही नेहमी व्हिडिओमधनं तुमच्यासमोर करत असतो की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एक अनाऊन्समेंट मला करायची आहे या लाईव्हच्या माध्यमातून. 4 जूनला निकाल आहेत. ऑफकोर्स आम्ही त्या दिवशीही तुमच्यासमोर लाईव्ह येणार आहोत आणि वेगवेगळे गेस्ट असणार आहेत, पॉलिटिकल ॲनालिस्ट असणार आहेत, पत्रकार असणार आहेत. अशी सगळे भरगच्च कार्यक्रम तुम्हाला पॉलिटिक्सवर पाहायला मिळणार आहेत. तोही बघायला विसरू नका आणि पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करा. आणि मला असं कळलं आपल्या ॲनालिटिक्सच्या लोकांकडनं की लोक बघतायत पण सबस्क्राईब करत नाही. लोक मतं टाकतायत पण ते बोलत नाहीये, तशातला तो एक. तसं करू नका, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून जिंकवा आम्हाला. करेक्ट. सो भेटत राहू. आत्ता इथेच विराम घेऊया. धन्यवाद.